शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीला सुरुवात झालेली आहे। ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी युक्तिवाद सुरू केलाय। पक्षाचा गटनेता किंवा प्रतोद निवडीचा अधिकार हा पक्षप्रमुखाला असतो। 19 जूनपर्यंत दुसरी शिवसेना अस्तित्वात नव्हती। उद्धव ठाकरे हे आमचे पक्षप्रमुख नाहीत असं कुणीही म्हटलेलं नव्हतं। त्यांनी कुणासोबत युती करावी याचं बंधन नव्हतं असं आपल्या युक्तिवादात देवदत्त कामत यांनी म्हटलंय। वेदांत नेब आपल्याला अधिक माहिती देतात। वेदांत, देवदत्त कामतांनी काय युक्तिवाद केलाय हा महत्त्वपूर्ण युक्तिवाद मानला जातोय। खरं तर अंतिम सुनावणीला सुरुवात झालेली आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये ठाकरे गटाचे वकील युक्तिवाद करतील तर दुपारच्या सत्रापासून पुढचा दिवस म्हणजे उद्याचा दिवस शिवसेना शिंदे गटाचे वकील हा युक्तिवाद करणार आहे। त्यामुळे शेवटची संधी युक्तिवाद करण्यासाठी निर्णयाआधीची या दोन्ही वकिलांना आहे आणि त्यामुळे जसं तू म्हटलीस की प्रतोद त्यासोबतच गटनेता निवडीचा अधिकार जरी आमदार म्हणजे विधानसभा सदस्य जरी निवडत असतील तरी सुद्धा याचा अधिकार हा पक्षप्रमुखाला आहे। 1999 ची शिवसेनेची घटना त्यासोबत 2018च्या शिवसेनेच्या घटनेत झालेली दुरुस्ती हे दोन्ही बघितलं तर पक्षप्रमुखांना काही अधिकार दिलेले आहेत। राष्ट्रीय कार्यकारिणी त्यासोबत प्रतिनिधी सभा ही पक्षप्रमुखाच्या अध्यक्षतेखाली होते, त्यामुळे त्यात घेतलेले निर्णय सुद्धा त्यांच्या अध्यक्षतेखाली घेतले जातात आणि जर नियुक्त्या कुठल्या केल्या जात असतील तर पक्षप्रमुख या नियुक्त्या करतो आणि त्यामुळेच 2022ला जी नियुक्ती करण्यात आली म्हणजे एकनाथ शिंदे यांची मुख्य नेतेपदी नियुक्ती करण्यात आली ती पूर्णपणे चुकीची असल्याचं या युक्तिवादामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत म्हणतात। त्यासोबतच अध्यक्षांनी प्रश्न विचारला की विधिमंडळ पक्षाला काही अधिकार आहेत का, कारण राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष या संदर्भात जेव्हा युक्तिवाद करण्यात आला तेव्हा हा प्रश्न अध्यक्षांनी उपस्थित केला। त्यावर कामत असं म्हणतात की राजकीय पक्ष हा विधिमंडळ पक्षाला मार्गदर्शन करत असतो। राजकीय पक्षाच्या विचारधारेनुसारच विधिमंडळ पक्ष हा आपली भूमिका मांडत असतो। मात्र या ठिकाणी विधिमंडळ पक्षातील एक गट हा बाजूला जाऊन आपणच खरा राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष आहोत असं सांगतोय आणि त्यामुळे या सगळ्या संदर्भात योग्य ती कारवाई व्हावी, योग्य ती निर्णय घेतला जावा अशा प्रकारचा युक्तिवाद देवदत्त कामत यांच्याकडून केला जातोय। त्यामुळे आता दुपारच्या सत्रात शिवसेना शिंदे गटाकडून युक्तिवाद केला जाईल आणि पुन्हा एकदा शिंदे गटाची बाजू या सुनावणी दरम्यान म्हणजे अंतिम सुनावणी दरम्यान मांडली जाईल आणि ही खरं तर शेवटची संधी वकिलांना आपलं म्हणणं मांडण्याची आहे। ज्ञानदा, धन्यवाद वेदांत या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।